नमस्कार, मी सचिन घाडगे, संचालक यशस्वी अकॅडमी उंब्रज. यशस्वी अकॅडमी मोबाईल देते अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. गेली 2-3 दिवस झाला आपण नवोदयच्या दृष्टीने वेगवेगळ्या घटकावरील प्रश्न पाहत आलेलो आहोत आपल्या चॅनलवर. तर आज आपण नवोदयच्या दृष्टीनेच संख्यावरील क्रिया या घटकातील प्रश्न पाहणार आहोत. तर चला बघूया प्रश्न. बघा प्रश्न, दोन संख्यांची बेरीज 1,25,700 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 14,400 ने कमी असेल तर दोन्हीपैकी लहान संख्या कोणती? बघा या ठिकाणी दोन संख्यांची बेरीज आणि दोन संख्यातील फरक दिला असता मोठी संख्या कशी काढायची किंवा लहान संख्या कशी काढायची याचं एक सूत्र आहे. मोठी संख्या जर काढायची असेल तर बेरीज अधिक फरक छेद 2 केलं की आपल्याला त्या ठिकाणी मोठी संख्या मिळते. आणि लहान संख्या जर काढायची असेल तर त्या दोन संख्यांची बेरीज वजा फरक छेद 2 केलं की त्या ठिकाणी आपल्याला त्यातील लहान संख्या मिळते. आपल्याला इथं लहान संख्या काढायला दिलेली आहे. बघा लहान संख्या बरोबर बेरीज वजा फरक छेद 2. मग आता बेरीज आपल्याला दिलेली आहे 1,25,600. 1,25,600 वजा फरक आपल्याला त्या ठिकाणी दुसरीपेक्षा 14,400 ने कमी आहे, म्हणजेच फरक आहे 14,400 छेद 2. आता या ठिकाणी याच्यातली वजाबाकी करत असताना शून्यातून शून्य गेला 0, शून्यातून शून्य गेला 0, 6 मधून 4 गेले 2, 5 मधून 4 गेला 1, 2 मधून 1 गेला 1 आणि 1 भागिले 2. आता या ठिकाणी बे 1 बे 5 10, 11तून 10 गेले 1 राहिला, 11 झाले, परत पुढे 1 आहे, बे 5 10, 1 उरला, बेसक 12, बे 0 0, बे 0 0. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी संख्या कुठली मिळाली तर 55,600 लहान संख्या आपल्याला मिळाली. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न पाहूया. पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले आणि चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले. तिघांना मिळून एकूण 112 गुण मिळाले होते, तर कांताला किती गुण मिळाले होते? आता बघा अशाच पद्धतीनं जर तीन किंवा 3 पेक्षा जास्त घटकांमध्ये जर तुलना केलेली असेल तर त्या तिन्हीमध्ये सामायिक कोण दिलेला आहे त्याला आपण x म्हणून हे उदाहरण सोडवतो. बघा कशा पद्धतीने सोडवतोय. तर या ठिकाणी पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळाले आणि चारूला कांतापेक्षा 5 गुण कमी मिळाले. म्हणजे या दोघांच्या मध्ये पंकज आणि चारू आलेले आहेत आणि इथं चारू आणि कांता आलेले आहे. म्हणजे दोन्ही मध्ये कोण सामायिक आले तर चारू. म्हणून आपण चारूला जे काय मिळालेले हे आहेत गुण आहेत ते आपण x मानू. चारूला मिळालेले गुण बरोबर काय तर x मानू. आता त्याच्यानंतर पंकजला चारूपेक्षा 15 गुण कमी मिळालेले आहेत. या चारूपेक्षा पंकजला कमी आहेत. मग पंकजला मिळालेले गुण म्हणजे किती झाले तर त्या ठिकाणी किती कमी आहेत तर 15. मग x वजा 15. त्यानंतर चारूला कांतापेक्षा 5 गुण जास्त मिळाले आहेत. चारूला जास्त आहेत म्हणजेच कांताला काय आहेत तर कमी आहेत. मग या ठिकाणी कांताला मिळालेले गुण बरोबर कांताला मिळालेले गुण बरोबर काय झाले तर x वजा 5. आणि या तिघांना मिळून किती गुण मिळाले तर 112. मग बघा x वजा x अधिक x वजा 15 अधिक x वजा 5 बरोबर किती आहे तर 112. आता या ठिकाणी x 3x. आता हे वजा 15 वजा 5 वजा वजा अधिक होणार, चिन्ह वजाचं राहणार, म्हणजेच या ठिकाणी वजा 20. 15 अधिक 5 20, 3x वजा 20 बरोबर 112. अधिक 20 वजा 20 आहेत ते बरोबर चिन्हाच्या तिकडे गेले काय होणार आहे तर अधिक होणार आहेत. मग 3x बरोबर 112 अधिक 20. मग या ठिकाणी 2 अधिक 0 2, 2 अधिक 1 3 आणि 1 3x बरोबर 132. मग x बरोबर 132 भागिले 3. 3 1 3, 3 चोक 12, 1 उरलं, परत 3 चोक 12. म्हणजेच x बरोबर काय आलेला आहे तर
44. आता x बरोबर 44 हे कुणाचे गुण आहेत तर चारूला मिळालेले आहे. आपल्याला विचारले काय तर कांताला किती गुण मिळाले. आता कांताला काय तर x वजा 5. आता x वजा 5 म्हणून मग या ठिकाणी काय झालं x वजा 5 कांताला गुण मिळाले म्हणजे 44 वजा 5. 44 मधनं 5 गेले 39 म्हणजेच कांताला किती गुण मिळाले तर 39 गुण मिळाले. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा आपल्याला या ठिकाणी पदावली दिलेली आहे. x1 + 2 + 3 + 4 + 5 + 9 + 6 + 7 + 13 + 8 + 9 + 17 + 12 + 13 + 25 याला सरळ रूप दिल्यावर उत्तर काय येईल म्हटलेलं आहे. आता जर आपण विचार केला याच्यामध्ये 1 + 2 कंस दिलेला आहे. कंस अगोदर सोडवून घ्यावे लागतील. डायरेक्ट इथं खाली उत्तर घेतो. 1 + 2 = 3 3 + 3 अधिक 4 + 5 9 9 + 9 त्यानंतर अधिक चिन्ह इकडं 6 + 7 = 13 - 13 त्यानंतर 8 + 9 17 - 17 अधिक 12 + 13 25 - 25. आता इथं जर बघितलं तर 3 - 3 0 अधिक 9 - 9 0 अधिक 13 - 13 0 अधिक 17 - 17 0 0 आणि 25 - 25 बरोबर 25 - 25 बरोबर काय आलेलं आहे तर त्या ठिकाणी 0 आलेला आहे. म्हणून बघा म्हणजे ह्या शून्यांची बेरीज केली काहीच नाही म्हणजे 0. या ठिकाणी याचं उत्तर आलं 0 म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. 30 + 3.0 अधिक 0.3 अधिक 0.33 अधिक 0.333 याची बेरीज होते. आता दशांश चिन्ह असणाऱ्या संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर दशांश चिन्ह असणाऱ्या संख्यांची बेरीज करत असताना दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह आलं पाहिजे अशा पद्धतीने काळजी घेतली तर या पद्धतीचा प्रश्न आपला कधीही चुकणार नाही. बघा या ठिकाणी 30 अधिक आपल्याला किती दिलंय तर 3.0 म्हणजेच 3.0 या इकडं दशांश 30 ही पूर्णांक संख्या आहे त्याच्यानंतर दशांश चिन्ह नाही. आता परत काय दिलेलं आपल्याला 0.3 अधिक 0.33 अधिक काय दिलेलं आहे तर 0.333 आणि या सर्वांची आपल्याला काय करायची आहे तर बेरीज करायची आहे. बघा इथं काय नाही 3 × 3 3 × 3 6 3 × 3 6 आणि 3 9 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 3 × 3 आणि 3 × 3 33 दशांश चिन्ह 963 अशा पद्धतीने उत्तर आलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कुठे दिसून येते तर पर्याय क्रमांक 1 मध्ये. बघा मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती येईल. आता या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती येणार आहे 99,999 अधिक मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या काय येणार तर 9,999. एकदम सोपा प्रश्न आहे. बेरीज करायची आहे 9 + 9 18 हातच्याला 1 9 + 9 18 18 ने 1 हातच्याचा 1 19 हातच्याला 1 9 + 9 18 18 अधिक हातच्या 1 19 इकडा 19 ची 9 हातच्याला 1 9 + 9 18 18 अधिक 1 19 19 ला 9 हातच्याला 1 9 अधिक 1 10 1,09,998. बघा कुठं आहे तर या ठिकाणी या प्रश्नाचं जरा थोडस या ठिकाणी टाईप करताना हे झालेलं आहे परंतु या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तर 1,09,998 येईल. चला पुढचा प्रश्न पाहूया. बघा संख्या दिलेल्या आहे आपल्याला 5 6 त्यानंतर फुली भर दिलेले आहे 8 9 आणि 1 आणि या संख्येला 11 ने पूर्ण भाग जात असेल तर फुलीच्या जागी कोणती संख्या येईल. आता बघा 11 ने भाग जाण्यासाठी विभाज्यतेच्या कसोटी आपल्याला माहित असणं गरजेचं. 11 ची कसोटी काय आहे तर त्या दिलेल्या संख्येतील
समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज यातील फरक जर का 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो, किंवा दुसरं काय तर दिलेल्या संख्येतील एकाड एक अंकांच्या बेरजेतील फरक हा जर का 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो. तर आता आपण बघूया 11ने भाग जाण्यासाठी या ठिकाणी काय एकाड एक जर बघितलं तर 5 फुली 9 किंवा इकडं 6 8 आणि 1. जर आता आपण पाहिलं 6 अधिक 8 14, 14 आणि 1 15 ही बेरीज झाली. इकडं काय येते 9 आणि 5 14, म्हणजे इथं 14 बेरीज येते. मग फुलीच्या जागी आपल्याला काय घेता येईल की त्या ठिकाणी 15 इथं 15 आहे आणि इथं पण 15 आलं पाहिजे, का तर त्यांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11 आला पाहिजे. मग या ठिकाणी इथं 15 इथं 14 आहे, मग इथं 15 होण्यासाठी काय करावं लागणार आहे तर इथं आपल्याला 1 अपेक्षित आहे की 14 मध्ये 1 मिळवला की 15 होणार आणि दोन्हीची बेरीज 15 होईल आणि त्यांच्यातील फरक त्यांच्या बेरजेतील फरक म्हणजेच 15 वजा 15 बरोबर त्या ठिकाणी काय मिळेल तर आपल्याला 0 मिळेल. म्हणून या ठिकाणी या फुलीच्या जागी कोणता अंक येईल तर 1 हा अंक येईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा यानंतर देखील पुढचा प्रश्न आहे तो विभाज्यतेच्या कसोट्यावरच आधारित आहे. या संख्येला 9 ने पूर्ण भाग जात असेल तर फुलीच्या जागी कोणता अंक येईल. आता या ठिकाणी 9 ची कसोटी काय आहे तर या ठिकाणी दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 9 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय होते तर 9 ने भाग जातोय. इथं जर आपण पाहिलं तर 3 अधिक 4 7, 7 अधिक 2 9, 9 अधिक 4 13. मग 13 मध्ये अजून काय मिळाल्यानंतर ती संख्या 9च्या पटीत येईल. तर पर्यायात जर बघितलं तर 13 अधिक 2 15, 15ला 9 न भाग जात नाही. 13 अधिक 3 16, 16ला 9 न भाग जात नाही. 13 अधिक 5 18, 18ला 9 न भाग जातोय आणि 13 अधिक 1 14, 14ला 9 न भाग जात नाही. म्हणून या ठिकाणी आपल्याला 13 अधिक 5 करावं लागेल 18 आणि 18ला म्हणजे दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला भाग जातोय 9 न, म्हणून त्या पूर्ण संख्येला 9 न भाग जातोय. म्हणून या ठिकाणी फुलीच्या जागी कोणता अंक येईल तर 5 हा अंक येईल. बघा पुढचा प्रश्न. कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने पर्यायात उपलब्ध आहेत तर सर्वात स्वस्त कोणते कापड आहे. बघा आता आपल्याला या ठिकाणी कापडाचे दर दिलेले आहेत की रुपये 460 ला 23 मीटर कापड आहे, रुपये 912 ला 38 मीटर कापड आहे, रुपये 375 ला 15 मीटर कापड आहे आणि रुपये 396 ला 18 मीटर कापड आहे. तर याच्यामध्ये स्वस्त काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर त्याच्यातल्या एका मीटर साठी किती पैसे जाणार आहेत हे आपल्याला काढल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी स्वस्त कापड कोणतं आहे ते समजणार आहे. मग या ठिकाणी जर आपण पर्याय 1 बघितला तर 460 भागिले 23, 23 एके 23, 23 दुनी 46, 23 शून्य 0, म्हणजे हे कापड आपल्याला कसं मिळते तर 20 रुपये मीटर मिळते. पर्याय 2 912 भागिले 38. आता या ठिकाणी भाग कितीने जातोय बघा 38चा पाडा आपण 2 ना अगोदर घालून बघूया. बे एके बे 3 मधनं 2 गेले राहिला 1, 92 18, इकडं बे चौक 8 1 उरला, बे पंचे 10 1 उरला, बे सक 12. त्यानंतर आता 19 मूळ संख्या 19 न भाग जातोय का बघूया. 19 1 19, 19 दुनी 38, 19 दुनी 38, 38 अधिक किती 45 तर 7 आणि पुढे आहे 6 76 झालं. 19 चौक 76, म्हणजेच इथं काय झालं तर इथल्या कापडाचा दर किती आला तर 24 रुपये मीटर आलेला आहे. त्यानंतर पुढचं कापड आहे 375 रुपये मीटर, सॉरी 375 ला 15 मीटर आहे. मग 15 एके 15, 15 दुनी 30, 37 मधनं 30 गेले राहिले 7, पुढे झाले 75, 15 5 75, म्हणजेच हे कापड आलं 25 रुपये मीटर. आणि त्याच्यानंतर पुढचा पर्याय आहे बघा 396 रुपयाला 18 मीटर. आता इथं जर बघितलं 18 एके 18, 18 दुनी 36, उरले 3, परत 36 झाले, 18 दुनी 36, म्हणजेच आता या ठिकाणी जर बघितलं तर पहिलं कापड येतंय ते 20 रुपये मीटर आहे, दुसरं 24 रुपये मीटर आहे, तिसरं 25 रुपये मीटर आहे आणि चौथं 22 रुपये मीटर आहे. म्हणून स्वस्त काय आलं तर 20 रुपये मीटर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा मोटारीच्या एका पार्किंग मध्ये 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी
420 जागा आहेत, तर पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत. आता या ठिकाणी पार्किंग मध्ये रांगा किती आहेत, तर 14 रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी जागा किती आहेत, तर 420. म्हणजे एका रांगेत 420 जागा आहेत. अशा एकूण 14 रांगा आहेत. त्या एकूण ज्या गाड्या एका रांगेमध्ये बसतात त्याला त्या रांगा किती आहेत त्यानं गुणावं लागेल. 14 0 0 14 दुनी 28 ला 8 हातच्या आले 2 14 चौक 56 अधिक 2 58 5880 गाड्या उभ्या करण्यासाठी त्या ठिकाणी जागा असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा, एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहेत. जर प्रत्येक वर्गात ठेवण्यासाठी डेस्कची संख्या सारखीच असेल तर प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवावे लागतील. आता बघा, एकूण डेस्क किती आहेत, तर 704 डेस्क आहेत आणि हे 704 डेस्क ठेवण्यासाठी आपल्याला किती वर्ग दिलेले आहेत, तर 22 वर्ग आहेत. त्या 22 वर्गात आपल्याला डेस्क ठेवायचे आहेत. भाग घालून बघूया आपल्याला एका वर्गात किती बेंच ठेवता येतील. तर 22 एके 22 22 त्रिक 66 70 मधनं 66 गेले, उरले 4 44 झाले. 22 दुनी 44 म्हणजे एका वर्गात 32 डेस्क किंवा बेंच ठेवावे लागतील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा, आज आपण ह्या संख्यावरील क्रिया या घटकातील पार्ट 1 मध्ये 10 प्रश्न पाहिलेले आहेत. अशा पद्धतीचे प्रश्न जर का तुम्हाला आवडले असेल, व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.